नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल मनापासून स्वागत आहे. हे बघा, मस्त असं गोड, आंबट, तिखट असं चटपटीत आपण लिंबाचं लोणचं पाहायला घ्यायचं आहे. तर लोणचं बघा खूप छान झालेलं आहे, तर नक्की रेसिपी पहा. तर हे बघा, मी हे लिंब आणलेली जवळजवळ 500 ते 600 ग्रामपर्यंत ही लिंब होती. ती आधी स्वच्छ नळाखाली धुवून पुन्हा पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ अशी धुवून व्यवस्थित आपल्याला ती पुसून घ्यायची आहे. म्हणजे पाण्याचा अंश न राहता व्यवस्थित आपल्याला सुती कापडाने पुसून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ती कापून घ्यायची आहे. आता तुम्हाला लिंब किती घ्यायची आहे, थोडी जास्त, त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि हे मी झटपट लोणचं करायला घेतलेलं आहे. तुम्हाला जर व्यवस्थित असं करायचं असेल ना, तर ते हळद मीठ लावून तुम्ही 15 दिवस ठेवलात आणि नंतर करायला घेतलं तर तुमचं ते वर्षभर राहून जातं. हे आता झटपट लोणचं फ्रीजमध्ये ठेवून 5-6 महिनेपर्यंत सहज राहतंच, कारण दरवर्षी मी अशाच प्रमाणे करते. झटपट लोणचं संपलं की आपल्याला पटकन असं करता येतं. त्याच्यामुळे थोडं अशी लोणची करून ठेवली ना का झटपट लोणचं आपल्याला करता येतं. आणि फ्रीज असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवता येतं. व्यवस्थित आपण आता त्याच्या बिया काढून घ्यायच्या. बिया ठेवायच्या नाही, तर बिया ठेवल्या तर कडवटपणा येतो. तर अशा प्रकारे मी जरा थोड्या अजून बारीक फोडी करून घेणार आहे. छान तुम्हाला किती मोठ्या छोट्या पाहिजे तशा तुम्ही ह्या फोडी करायच्या, पण बिया मात्र काढून घ्यायच्या. आता हे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यातल्या बिया पण वेगळ्या बाजूला केलेल्या आहेत. आणि आपल्याला हे काय करायचं आहे, कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून 2-4 शिट्या चांगलं असं मस्तपैकी ते शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित शिजलं जातं. आणि बघा, मी तुम्हाला पहिलं पण आता सांगितलेलं आहे की तुम्हाला जर जास्त टिकवायचं असेल तर हे जे असं लिंब कापलेले असतात ना, त्याला तुम्ही हळद मीठ लावून 15 दिवस ठेवून मग नंतर तुम्ही लोणचं बनवू शकता. आता हे बघा, मला यामध्ये मसाला करायचा आहे. त्यासाठी मी धन, जिरे, बडीशेप, काळी मिरी आणि थोडेसे दाणे मेथीचे. ह्यानी कशी ह्या अजून चटपटीत लोणच्याला अजून छान अशी चव येते. आता मी त्यामध्ये 2 चमचे मोहरी पण घालून घेतली आहे, कारण मला हे सर्व वाटायचं आहे. नाहीतर तुम्ही वाटायचं नसतं तर मोहरीची डाळ पण घेऊ शकला असतात, पण मला हे सर्व वाटून त्याची पावडर करायची आहे. त्यानेच माझ्या लिंबाचं जे लोणचं करते त्याला छान अशी चव येते. आणि मंद आचेवरती मी हे सर्व भाजून घेतलं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमधनं फिरून घ्यायचे. आणि हे बघा, लिंबाच्या फोडी पण छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. आणि आता हे पण आता थंड झालेलं आहे, ते पण मी मिक्सरला फिरून घेते. आता ह्या पॅनमध्ये ह्या ज्या उकडलेल्या ज्या सगळ्या लिंबाच्या फोडी आहेत ते आपण घालून घ्यायचे. आता समजा तुमचं 500 ग्राम लिंब असतील म्हणजे तर आपल्याला 500 ग्रामच गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला जर साखरेचा वापर तुम्ही करत असाल तर तुम्ही साखर वापरू शकता, पण गुळामध्ये तर 1 नंबर अशी चव येते. किंवा तुम्ही जरी 500 ग्राम लिंबाला 500 ग्राम गूळ घेतलं तर अशी मुठभर सारखी साखर जरी तुम्ही घातलात तरी छान अशी अजून चव येते. तर आता हे मी गूळ आहे ना पूर्ण वितळेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घेते, जेणेकरून पूर्ण गूळ आहे ना ते वितळलं जातं ह्यामध्ये. आणि गूळ वितळल्यानंतरच आपल्याला मसाले वगैरे घालून घ्यायचे. तुम्हाला तिखट वगैरे किती हवे असेल तर त्याप्रमाणे पण तुम्ही तिखट त्यामध्ये वापरू शकता. तिखट नको असेलच तर तिखट नाही घातलं तरी चालेल. आता मी ह्यामध्ये 2-2.5 चमचे मीठ घालून घेते. मीठ घातल्यामुळे लिंबाचे लोणचं अजून जास्त राहतं. आणि 1 चमचा हिंगाची पावडर आणि जो मी मसाला केलेला आहे तो मसाला ह्यामध्ये घालून घेते. ह्याने जरा छान अशी चव येते. त्याच्यामुळे आपण आता मला तिखट कमी जास्त किती हवं आहे त्यानुसार मी यामध्ये 2 चमचे लाल तिखट मसाला घेतला आहे. थोडासा चटपटीत, तिखट, आंबट, गोड असं मस्त लागतं वरणाबरोबर, किंवा तुम्ही असं नुसतं चपातीबरोबर खाल्लात ना तरी खूप छान लागतं. अशा प्रकारे एकदा तुम्ही करून बघा मंडळी. आणि आता हे तुम्हाला पातळ झाल्यासारखं वाटतं. जेव्हा आपण चांगलं शिजवलं, थोडंसं असं हाताला चिकचिकीत लागलं ना की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मात्र शिजवून घ्यायचं आहे. असं 1-2दा कड आल्यानंतर आपल्याला थोडंसं बारीक गॅस करून पुन्हा थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता हे मी व्यवस्थित असं शिजवून घेते आहे आणि त्याच्यानंतर शिजवून झाल्याच्यानंतर पुन्हा बारीक गॅस करून ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता हे बघा, मस्त असा कलर आला. थोडंफार बघा कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटतं आहे ना, तसं हे बघा व्यवस्थित असं झालं आहे. आणि अगदी पातळसारखं तुम्हाला दिसतं आहे, पण नंतर थंड झाल्यावर ते पूर्ण असं घट्ट होतं. दिसताना खूप दिसतं, बरणीत ठेवल्यावर बघा अगदी थोडंसं दिसतं. आता हे बघा, अशा प्रकारे मी हे करून घेतलेले. आपण पण नक्की अशा प्रकारे मंडळी करा आणि खूप छान होतं हे अशा प्रकारे लिंबाचं चटपटीत लोणचं. तुम्ही कैरीचं लोणचं पण अशा प्रकारे केलात तरी खूप. आणि जर झटपट लोणचं करायचं झालं ना तर थोडं लोणच्याच्या फोडी घेऊन तुम्ही केलात ना तरी बरं पडतं. आणि वर्षभर टिकवायचं झालं तर ती वेगळी पद्धत आहे. तर अशा प्रकारे
मी हे तुम्हाला लिंबाचं लोणचं करून दाखवलेलं आहे. आपण पण नक्की करा. आणि एखादी बरणी असेल म्हणजे काचीची बरणीमध्ये, प्लास्टिकच्या बरणीत तुम्हाला जर ठेवायचं ठेवू शकता, पण जास्तीत जास्त जर काचीची बरणी असेल ना त्याच्यामध्ये ठेवा. कारण ती बरणी स्वच्छ धुवून सुकवून मगच आपल्याला त्यामध्ये ठेवायचं. हे बघा आता हे थोडंसं थंड झालं आहे तर इथे ह्याच्यामध्ये अजून दाटपणा आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी 5 लवंगा नंतर घालून घेते, कारण लवंगाचा स्वाद ह्यामध्ये उतरला ना तर खूप अजून भारी अशी चव येते. आता ही बरणी बघा, मी काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पण ती पूर्ण सुकून झाल्याच्या नंतरच मला ह्यामध्ये भरून घ्यायची आहे. मी उन्हामध्ये ही बरणी ठेवणार आहे बाल्कनीमध्ये. झाकण, काचेची बरणी स्वच्छ धुवून स्वच्छ उन्हामध्ये सुकवून, तुम्हाला जर कोळशाचा धुराने पण धूर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि मी व्यवस्थित सुकवून आता ह्यामध्ये मी भरून घेणार आहे. आता काचेची बरणी माझी छान अशी सुकली गेली उन्हामध्ये. तर हे बघा आता मी मस्त त्यामध्ये भरून घेते. आणि मंडळी बाहेर असं 5-6 दिवस ठेवून त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून काय माहिती आहे, लिंबाच्या फोडी गुळामध्ये छान अशा मुरल्या जातात आणि मस्त अशा नरम होतात आणि खायला पण एक नंबर भारी लागतात. आणि खरोखर मंडळी खूप छान अशी टेस्ट झालेली आहे. आता आपण म्हटलं तर आपण थोडीशी चव घेऊन बघतोच ना, तर खूप छान अशी चव झालेली आहे, मस्त झालेलं आहे. मी ज्या प्रमाणात जे बनवलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही अशा प्रकारे नक्की करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा.